हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे महत्त्वाची मागणी केली। आंबा काजू बागांचे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून एनडीआरएफ अंतर्गत तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेट्टी यांनी एनडीएमएचे सदस्य कृष्ण वत्स यांच्याकडे केली। महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 4.50 ते 5 लाख टन आंबा उत्पादन होते। त्यापैकी जवळपास 2 ते 2.25 लाख टन उत्पादन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते। मात्र यंदा हवामान बदल, रोगराई आणि मोहर करपल्यामुळे आंबा उत्पादनात सुमारे 90% घट झाली आहे। दरवर्षी आंबा निर्यात आणि पल्प निर्यातीमधून सुमारे 1270 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते। त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना अनुक्रमे हेक्टरी 5 लाख आणि 3 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी शेट्टी यांनी केली। दरम्यान एनडीएमए सदस्य कृष्ण वत्स यांनी संबंधित विभागाला सूचना देत केंद्रीय पथक पाठवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली। तसेच हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, अचूक हवामान अंदाज प्रणाली आणि प्रभावी पीक विमा योजना राबवण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली। अशाच अपडेट्ससाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।